ओम साईराम. आपण श्री साईबाबांना स्मरून मनामध्ये जो काही संकल्प करतो तो साईबाबांना समजतो आणि तो संकल्प विसरला तर त्याची बाबा आठवण करून देतात. असाच एक अनुभव आपणास सांगत आहे. हा अनुभव शिर्डी संस्थानच्या मराठी भाषेच्या श्री साईलीला मासिक पत्रिकेत 1927 मध्ये छापला होता. अनुभव सांगण्या अगोदर आपणास विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. एक साई भक्ताने आपले नाव न प्रसिद्ध करता हा अनुभव दिला होता. त्यांच्याकडे हरिद्वारचे ब्रह्मचारी म्हणून एक साधू येत असत. त्यांना बाबांचा कसा अनुभव आला ते त्यांनी लिहून कळवले. ते लिहितात, काशी येथे एक कुटुंब राहत होते. त्यांना एक मुलगा होता. मात्र तो 7 वर्षांचा असताना त्याचे आई वडील मृत्यू पावले. यामुळे तो मुलगा पोरका झाला. त्याचा सांभाळ एका बैराग्याने केला. ते बैरागी त्याला घेऊन हिमालयात गेले. त्या बैराग्याला हिमालयात वनौषधी शोधण्याचा नाद होता. ते त्या मुलाने शिकून घेतले. जेव्हा तो बैरागी वृद्ध होऊन मरण पावला तेव्हा तरुण वयात आलेल्या त्या ब्रह्मचारीने वनौषधीद्वारे अनेकांचे रोग दूर केले. त्यासाठी ते सगळीकडे फिरत होते. पुढे त्यांना लोक हरिद्वारचे ब्रह्मचारी म्हणून ओळखू लागले. ते जेव्हा वयस्कर झाले होते तेव्हा त्यांची माझी भेट मुंबईत झाली. मग त्यांचे माझ्या घरी येणे जाणे चालू झाले. आम्ही साई भक्त असल्याने त्यांना आम्ही श्री साईबाबांची माहिती देऊन भक्ताने येणारे अनुभव सांगू लागलो. ती माहिती आणि अनुभव ते मन लावून ऐकत असत. त्यांच्या मनात श्री साईबाबांबद्दल आदर निर्माण झाला होता. एकदा त्यांना आम्ही शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला जाऊन यावे असे सांगितले. पण ते म्हणाले, माझे गुरु हे हिमालयातील बैरागी आहेत. त्यांना सोडून मी कुठेही दर्शनाला जात नाही. पुढे त्यांनाच एक अद्भुत साई अनुभव आला. त्यांनी आम्हाला सांगितला तो असा. एकदा ते करमाळा गावी गेले होते. तिथे एक सावकाराचा मुलगा अत्यंत गंभीर आजारी होता. कोणीतरी त्यांना सांगितले की हिमालयातून हरिद्वारचे ब्रह्मचारी येथे आले आहेत आणि ते वनौषधी देतात. मग त्या सावकाराने त्या ब्रह्मचारी बुवांना आपल्या घरी बोलवले. ब्रह्मचारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी मुलाला तपासले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मुलगा आता औषध देऊनही वाचणार नाही. त्यांनी सावकारास तसे स्पष्ट सांगितले. त्यावेळी तेथे एक गृहस्थ होते. त्यांनी त्या ब्रह्मचार्याला सांगितले, ही वैद्यांची भाषा झाली. तुम्हाला आम्ही येथे वैद्य म्हणून बोलवले नाही तर हिमालयातील ब्रह्मचारी योगी म्हणून बोलवले आहे. तुम्हाला जर या मुलाला बरे करता आले नाही तर तुम्ही हा ब्रह्मचार्याचा वेश कशाला धारण केला आहे. हे ऐकून ब्रह्मचारी बुवांना वाईट वाटले. त्यांना मनातून राग सुद्धा आला. त्यांनी रागाच्या भरात घरातून भस्म आणण्यास सांगितले. ते आणून दिल्यावर त्यांनी श्री साईबाबांचे स्मरण करून ते भस्म त्या मुलाच्या तोंडात घातले आणि सर्व अंगाला लावले. त्यावेळी त्यांनी मनात संकल्प केला की मुलगा बरा झाल्यास 15 फकीरांना जेवावयास घालीन. खरे तर मुलगा या आजारपणातून बरा होईल याची त्यांना खात्री नव्हती. मात्र त्यांच्या वेशाबद्दल शंका घेतल्याने त्यांनी श्री साईबाबांना स्मरून हा संकल्प केला होता. पुढे दुसऱ्याच दिवशी ते धारवाड गावी निघून गेले. सुमारे 15 दिवसांनी ते परत आपल्या घरी रेल्वेने जात असताना एका स्टेशनवर गाडी थांबली. त्यावेळी बाहेर स्टेशनवर हरिद्वारचे ब्रह्मचारी या त्यांच्या नावाने कोणीतरी हाक मारत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले तर एक वयस्कर माणूस त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, मी केव्हापासून तुम्हाला शोधतो आहे. करमाळ्याच्या सावकाराचा मुलगा बरा झाला आहे. तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे 15 फकीरांना जेवू घाला. ते ऐकून ब्रह्मचारी अवाकच झाला. कारण हा संकल्प त्यांनी मनात केला होता. तो या माणसाला कसा कळला. ते विचारण्यासाठी त्यांनी बाहेर पाहिले तर तेवढ्यात ट्रेन सुटली. तो माणूस गर्दीत दिसेनासा झाला. ब्रह्मचारी बुवा यांना काहीच समजेना. आपण आत्ता जे पाहिले आणि ऐकले ते खरे होते की स्वप्न हेच त्यांना समजेना. आपल्या मनातील संकल्प त्या माणसाला कसा कळला आणि मी या गाडीत आहे हे त्यांना कोणी सांगितले. असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागले. पुढे ते पुणे रेल्वे स्टेशनवर उतरले आणि मुक्कामी जाऊन त्यांनी करमाळ्याला आपल्या मित्राला पत्र लिहून त्या सावकाराच्या मुलाबद्दल माहिती विचारली. तेव्हा त्या मित्राचे उत्तर आले की तो सावकाराचा मुलगा पूर्ण बरा झाला आहे. ते ऐकून ब्रह्मचारी बुवांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. कारण त्यांनी फक्त बाबांची आठवण काढून त्या मुलाला भस्म दिले होते. ते स्वतः साई भक्त नव्हते आणि कधी त्यांनी बाबांची पूजाही केली नव्हती. तरी बाबांनी फक्त श्रद्धेने केलेल्या आठवणीला प्रतिसाद दिला होता. मुलगा बरा झाला हे त्यांना कळले नसते आणि त्यांचा संकल्प तसाच राहून गेला असता. म्हणून रेल्वे स्टेशनवर एक वयस्कर माणसाचे रूप घेऊन बाबांनी ब्रह्मचारी बुवांना शोधून त्यांना संकल्पाची आठवण करून दिली होती. ब्रह्मचारी बुवांनी तेथूनच बाबांना अश्रू भरल्या डोळ्यांनी नमन केले. मग लगेचच ब्रह्मचारी बुवा तातडीने करमाळा गावी आपल्या मित्राकडे गेले. तेव्हा त्यांच्या भेटीला तो सावकार आला. आपल्या मुलाला वाचवल्याबद्दल त्यांनी ब्रह्मचारी बुवांना धन्यवाद दिले आणि आपल्यासाठी काय करू हे विचारू लागले. तेव्हा ब्रह्मचारी बुवांनी त्यांना आपला संकल्प सांगून 15 फकीरांना जीव घालण्यास सांगितले.
साईभक्तांनो, श्री साईबाबांनी सांगितले आहे की तुम्ही कोणी कुठूनही मला श्रद्धेने हाक मारा, मी तुमच्यासाठी धावत येईल. खरे तर ते ब्रह्मचारी बुवा साईभक्त नव्हते, तरीही त्या क्षणाला त्यांनी मनोमन बाबांना स्मरून ते भस्म त्या मरणोन्मुख मुलाला लावले होते. त्याची त्यांना प्रचिती आली. यावरून बाबांनी हेच दाखवून दिले आहे की फक्त पूजा महत्वाची नसून श्रद्धा महत्वाची आहे. जय साईराम. यापुढे असेच अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.